सुरुवातीलाच महत्त्वाची घडामोड आहे। कमी जागा लढत असल्यामुळे महायुतीत आपण मुख्यमंत्री पदावरच्या दाव्यावर तडजोडीसाठी तयार आहोत असं एक मोठं वक्तव्य अजित पवार यांनी केलंय। मुख्यमंत्री पदासाठी 150 जागा लागतात असं सांगतानाच अजित पवार यांनी नेमकं काय काय म्हटलेलं आहे पाहूया आमचा हा स्पेशल रिपोर्ट। महायुतीत मुख्यमंत्री बनण्याच्या शर्यतीतून अजित पवार आउट। जागा कमी घेतल्यामुळे मी मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडण्याच्या तडजोडीस तयार। TV9 मराठीच्या मुलाखतीत अजित पवारांचं मोठं विधान। ज्या मुख्यमंत्री पदाचं स्वप्न उराशी घेत अजित पवार भाजपसोबत सत्तेत सामील झाले, त्याच मुख्यमंत्री पदावरच्या दाव्यावर येत्या निवडणुकीत अजित पवार पाणी सोडण्यास तयार आहेत। जागा कमी लढत असल्यामुळे आम्ही थांबण्यास आणि तडजोडीस तयार असून तुर्तास महायुतीचं सरकार प्राधान्य असल्याचं अजित पवारांनी म्हटलं। 4-4 वेळेला का 5-5 वेळेला उपमुख्यमंत्री झालो, माझं तर रेकॉर्ड झालंय, पण तिथंच गाडी थांबते, पुढं काही जाईना। मला मनापासून वाटतं की मी राज्याचा प्रमुख व्हावं। माझ्या मनामध्ये काही गोष्टी आहेत, त्या राबवायचं म्हटलं तर प्रमुख पद लागतं। जवळपास 90 विधानसभेच्या जागा आपण लढवणार आहोत, लोकसभेच्या पण जागा आपण लढवणार आहोत। एकेकाळी तुम्ही स्वतःच बोलायच्या, म्हणजे पहिली सभा झाली ज्यावेळेस तुम्ही बाहेर पडले त्यावेळेस की आपल्याला 90 जागा लढायच्या आहे आणि तुम्ही असे सांगितले की मला मुख्यमंत्री बनायचं, मी किती दिवस DCM राहिलो। मान्य आहे, त्या संदर्भामध्ये त्यावेळेस मी बोललो। आता निवडणुकीची धामधूम चाललेली आहे, आम्ही युती केलेली आहे। युतीमध्ये पहिलं टार्गेट आमचं हे आहे की 250 पेक्षा जास्त जागा महायुतीच्या निवडून आणायच्या आणि मग आम्ही एकत्र बसू आणि त्याच्यातला नेता निवड करू। पण तुम्ही सर्वात कमी जागा लढताय, त्यामुळे तुमचा स्टेक सर्वात खाली आहे। नाही, आम्ही थांबू, आम्ही थांबू। म्हणजे दादा कॉम्प्रोमाइज करायला तयार आहेत। अहो एक मिनिट, प्रत्येक ठिकाणी कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही ज्यावेळेस काम करत असता त्यावेळेस 2 पावलं पुढं मागं तुम्हाला सरकावंच लागतं, कॉम्प्रोमाइज करावंच लागतं। महायुतीत फडणवीस समर्थक जाहीरपणे फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत म्हणून दावा करतात। शिंदेचे नेतेही त्याचप्रमाणे बोलतात। मात्र अजित पवारांच्या गटातून यावेळी मुख्यमंत्री पदाचा कोणताही दावा केला जात नाहीये। काल परवा समर्थकांनी अजित पवारांना मुख्यमंत्री पदाची पाटी भेट दिली, तेव्हा अजित पवारांनी त्यातला मुख्यमंत्री शब्दावर हात ठेवून झाकण्याचा प्रयत्न केल्यानं बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या। तुमच्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला एक पाटी दिली, त्याच्यावर मुख्यमंत्री लिहिलेलं होतं आणि तुम्ही ते मुख्यमंत्री पदावर हात ठेवला। एकेकाळी जे दादा ओपनली बोलत होते की मला मुख्यमंत्री व्हायचंय, मग त्या दादांनी तसं का केलं? तसं करण्याचं कारण की अजित पवारांना चांगलं माहिती की 145 आकडा जोपर्यंत आपल्या पाठीशी आपण उभं करू शकत नाही तोपर्यंत ते पद आपल्याला मिळू शकत नाही। आणि सगळे मीडिया अलीकडं तर जरा अजित पवारांनी घड्याळाकडे बघितलं, आमचं इतकं बारीक ते सगळे तुमचे कॅमेरे आमचं प्रत्येक सेकंदाला सगळ्या गोष्टी टिपत असतात। मला ते योग्य वाटलं नाही। ते म्हणले असतील की बघा याला कळत नाही का, अजून याच्या कशातच काही नाही, गुडघ्याला बाशिंग बांधून घेतोय, ते देत आहेत उत्साहाच्या भरात। कार्यकर्ते लिहितात भावी मुख्यमंत्री उमेश कुमावत, अर्पण नाही अजित पवार ते होऊ शकतं का? तुर्तास भाजपसोबत सत्तेत जाताना ज्या मुख्यमंत्री पदाचं लक्ष अजित पवारांनी जाहीर सभेत सांगितलं होतं, त्याच पदाचं सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नाव घेण्यासही धजावत नाहीयेत। कारण अजित पवार आपलीच खरी राष्ट्रवादी असल्याचा दावा करत असले तरी महायुतीत त्यांना मिळालेल्या जागा या दाव्याला पूरक नाहीत। 103 आमदार असणारी भाजप 152 जागा लढवते। 40 आमदार असणारे शिंदेच्या शिवसेनेचे 85 उमेदवार आहेत आणि 38 आमदार असणाऱ्या दादांच्या राष्ट्रवादीला अवघ्या 55 जागांवर समाधान मानावं लागलं। त्यात या 55 मध्येच काही मैत्रीपूर्ण लढती आहेत, तर 4 ते 5 जागांवर भाजपचेच उमेदवार दादांनी घड्याळाच्या चिन्हावर उभे केले आहेत। दुसरीकडे या घडीला 37 आमदार असणारी काँग्रेस 101 जागांवर, 15 आमदार असणारी ठाकरेंची शिवसेना 96 जागांवर, तर 14 आमदार असणारी शरद पवारांची राष्ट्रवादी 87 जागांवर लढते। लोकसभेला अजित पवारांना फक्त 4 जागा मिळाल्या, त्यातही 2 उमेदवारांपैकी एक भाजप आणि एक शिंदेंकडून आयात करावा लागला आणि प्रत्यक्षात एकच जागा जिंकता आली। दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 10 जागांपैकी 8 खासदार जिंकून आले।
त्यामुळे महायुतीत गेल्यानंतर अजित पवारांनी स्वतःसह आपल्या राष्ट्रवादीची जागा वाटपातली ताकदही गमावल्याचं बोललं जात आहे। दुसरीकडे शरद पवारांची राष्ट्रवादी मात्र अद्यापही महाविकास आघाडीत बार्गेनिंग पॉवर टिकवून आहे। महायुतीत जाताना मुख्यमंत्रीपद, राष्ट्रवादीला पुन्हा राष्ट्रीय दर्जा मिळवून देणं, 90 जागा लढवणं असे 3 लक्ष्य अजित पवारांनी ठरवले होते। त्यापैकी मुख्यमंत्री पदावर स्वतः दादांनीच पाणी सोडलंय। पक्षाला पुन्हा राष्ट्रीय दर्जा मिळवण्याचं स्वप्न अजून दूर गेलंय आणि 90 ऐवजी हातात फक्त 55 जागा आल्या आहेत। 2019च्या निवडणुकीत अखंड राष्ट्रवादीचे 54 आमदार असून मवियाच्या 3 पक्षांच्या सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री होते। यंदा अजित पवारांची राष्ट्रवादी 55 जागांवर लढत असल्यानं त्यांचा स्ट्राईक रेट किती राहील याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। मोठा विरोधाभास म्हणजे अजित पवार भाजपसोबत सत्तेत आल्यावर भाजप समर्थक काही प्रमाणात नाराज होते। त्यावेळी समुद्र मंथनात शंकरानं पचवलेल्या विषाची गोष्ट सांगून फडणवीसांनी भाजप समर्थकांची समजूत काढली होती। महाभारतातल्या कृष्णनीतीचंही उदाहरण त्यांनी दिलं होतं। तर इकडे अजित पवार महायुतीत मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडण्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचा दाखला देत आहेत। कवच कुंडल काढून घेतल्याशिवाय कर्णावर विजय मिळवता येणार नाही हे श्रीकृष्णाला माहिती होतं। गांधारीकडे जाताना दुर्योधनाला त्या ठिकाणी कपडे घालायला लावले। श्रीकृष्णाने काय काय केलं विचार करा। भीष्माला पराभूत करण्याकरता शिखंडीला उतरवलं। त्यामुळे महाभारताने सांगितलंय आपल्याला हा अधर्म नाही आहे, ही कूटनीती आहे। जो कॉम्प्रोमाइज करतो तोच माणूस पुढे यशस्वी होतो। विदाऊट कॉम्प्रोमाइज केलेला माणूस यशस्वी झालेलं एक उदाहरण मला सांगा। तुम्ही पार भारतरत्न रतन टाटांच्या पासून घ्या, सगळी उदाहरणं आपण घेतली तरी आपल्या त्या ठिकाणी लक्षात येईल। शिवाजी महाराजांनी पण गनिमी काव्यांनी ह्या सगळ्या हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना घेतलेले किल्ले कधी कधी तहामध्ये दिलेले आहेत, कारण ती वेळ तशी होती। पुन्हा मग ते त्यांना संधी मिळाल्यानंतर या गोष्टी घडलेल्या आहेत, इतिहासात त्याची नोंद आहे। मवियाच्या काळात अजित पवारांचा चेहरा पुढचे मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट केला जात होता। मात्र विकासाचं कारण देत अजित पवार भाजपसोबत सत्तेत गेले। तुर्तास आकड्यांच्या गेममध्ये ते मागे पडल्यानं त्यांनी मुख्यमंत्री पदाऐवजी महायुतीचं सरकार हे लक्ष ठेवलंय। अजितदादांची या महायुतीमध्ये मोठी कोंडी झाली। म्हणजे कसं की धरलं तरी चावतं आणि पडलं तरी चावतं। इवन भारतीय जनता पक्षाचा जो RSSचा गट आहे त्यांना देखील अजितदादा पवार यांच्या अस्तित्वामुळे आपला पराभव झाला असं ऑर्गनायझर आणि विवेकमध्ये देखील तसं म्हटण्यात आलं। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।